अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. लक्ष्मीपूजन हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरला रविवारी लक्ष्मीपूजन आहे. तर त्या दिवशी आपल्याला काही गोष्टींचं नियमांचं पालन करायचं आहे, काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता अमावास्यासुद्धा आहे आणि त्या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव सर्वत्र खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. माता लक्ष्मी ही सर्वत्र वावरत असते आणि अशातच आपल्याकडून काही चुका झाल्या तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बघा, आपण इतकी छान सगळी पूजा मांडणार आहे, घर सजावट करणार आहे, सगळीकडे दिवे पंती लावणार आहे आणि त्यातच काही गोष्टी नियम जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत. कारण समजा आपण अगदी 2-2 तास सेवा करतोय, सगळं केलं, तुम्ही सेवा केली, पूजा केली, सगळं झालं, पण या काही चुका जर तुमच्या हातून झाल्या तर त्या पूजेचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही. म्हणून मी अगदी साधे सोपे, पण ह्या चुका आपल्याकडून चालू होऊन जातात. हे त्या कुठल्या चुका आहेत, त्या कुठल्या करायच्या नाही आहे, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराचे दारं खिडक्या जे आहे ते उघड्या ठेवा. कमीत कमी रात्री 12पर्यंत तुम्हाला तुमच्या घराचे दारं खिडक्या सगळं तुम्हाला उघडं ठेवायचं आहे आणि त्या दिवशी 12 वाजेपर्यंत शक्यतो जागा. हे बघा, लहान मुलं आहे, वयस्कर माणसं आहे, त्यांचं मी म्हणत नाही, पण तुमच्या माझ्यासारखी जे व्यवस्थित आहे, आपल्याला काही ह्या गोष्टी करायला काही आपल्याला हरकत नाही आहे. असं आपण बाहेर कुठे कधी हॉटेलला गेलो, कधी मूव्ही बघायला गेलो तर त्यावेळेस 12-1 वाजतात. पण मग अशा महत्त्वाच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. दुपारीच अमावास्येला त्या दिवशी सुरुवात होते आणि दुसऱ्या दिवशी अमावास्या संपणार आहे. आणि अमावास्येच्या काळामध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त असतो आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात, काही नियमांचं पालन करायचं असतं. तर त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला घराचे दारं खिडक्या, पूजा करताना तर तुम्हाला घराचे दारं खिडक्या उघड्याच ठेवायच्या आहे. मुख्य दरवाजा तुम्हाला पूजेच्या वेळेस उघडा ठेवायचा आहे. बंद करून घरातल्या घरामध्ये पूजा करू नका, त्याला काही अर्थ नाही आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजन करताना तुम्हाला हळद, कुंकू आणि शेंदुराचा वापर करून तुम्हाला मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे. तुम्ही लक्ष्मीपूजनला संध्याकाळी सुद्धा काढू शकतात. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं आणि या स्वस्तिक चिन्हामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. घरामध्ये सुख, समृद्धी यांची वृद्धी होते, यांच्यामध्ये वाढ होते आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. सगळ्या मंगलमय गोष्टी ज्या आहे त्या घरामध्ये घडतात आणि स्वस्तिक चिन्हाकडे माता लक्ष्मी आकर्षित होते. त्यामुळे असं स्वस्तिक चिन्ह तुम्हाला काढायचं आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही देवीला आता कुठला नैवेद्य अर्पण करायचा आहे, सगळी माहिती मी तुम्हाला वेळोवेळी पोहोचवणार आहे तुमच्यापर्यंत. पण लक्षात ठेवा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला सगळे कामं वगैरे असतात, पण मग कधी महिला कंटाळा करतात. पण लक्ष्मी मातेला एकतरी नैवेद्य, तुमच्या हाताने बनवलेला नैवेद्य जो आहे, जो आपल्या घरात शिजवलेला आहे, घरातल्या महिलेने बनवलेला आहे, असा नैवेद्य तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आजकाल बाहेर आहे ना, काय नाही ते मिळतं, सगळं बाहेर मिळतं. पूर्ण सगळ्या गोष्टी बाहेर, म्हणजे तुम्हाला आपल्याला कसली रात्री 12 वाजता सुद्धा कसली गरज पडली तरीसुद्धा आपल्याला काही बाहेर मिळू शकतं. असं आजकालचं जग झालं आहे. पण लक्षात ठेवा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण जो काही नैवेद्य दाखवणार आहे त्यातला तो नैवेद्य जो आहे तो घरातल्या महिलेने आपण घरामध्ये शिजवलेलाच आणि आपल्या हाताने बनवलेलाच नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. आणि बघा, दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आता पूजा मांडणी कशी करायची आहे याची माहिती मी तुम्हाला, याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो नक्की बघा. तर लक्ष्मीपूजनमध्ये फक्त लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापित करू नका. लक्ष्मी मातेच्या मूर्तीसोबत तुम्हाला गणपती बाप्पा किंवा कुबेर देवता, त्यानंतर श्रीयंत्र, कुबेर यंत्र यांची तुम्हाला स्थापना करायची आहे. आणि बघा, लक्ष्मी जेव्हा तुम्ही मूर्ती घेता तर ती हसमुख स्वरूपाची असली पाहिजे, ठीक आहे. कारण मूर्तीवरून पण बघा, एखाद्या मूर्तीकडे बघितल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. तर मूर्ती जी आहे ती नेहमी हसमुख घ्या. आणि लक्ष्मीसोबत तुम्हाला हे इतर देवांची सुद्धा पूजा करायची आहे, फक्त एकट्या लक्ष्मीची पूजा करू नका. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. यानंतर बघा, दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाची तयारी करताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ, आपल्या मुख्य दरवाजाजवळ तुम्ही किती पण छान डेकोरेशनचं छान तुम्ही तोरण लावलेलं असेल तरी पण आंब्याच्या झाडाचे पानं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण तुम्हाला लावायचंच आहे. तुम्ही बाकी इतर काही लावा, पण त्याच्यावर तुम्हाला आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण तुम्हाला लावायचं आहे, ती गोष्ट विसरू नका. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला तुमचा देवारासुद्धा, एकीकडे तुम्ही पूजा मांडताय पण जर देवारातल्या देवांची आंघोळ केलेली नसेल तर असं करू नका. देवारासुद्धा तितकाच स्वच्छ असला पाहिजे. आणि यासोबतच जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभर शक्यतो या गोष्टीची काळजी घ्या. घरामध्ये मोठ्याने पिक्चरचे गाणे, मूव्हीज
त्यानंतर काहीतरी असे विचित्र गाणे हे लावू नका. जमल्यास तुम्ही मोबाईलवर यूट्यूबवर तुम्ही श्रीसूक्त लावा, तुम्ही स्तोत्रमंत्र लावा, विष्णू सहस्रनाम लावा, पण घरामध्ये असा धिंगाणा करू नका. कारण बघा या गोष्टींमुळे माता लक्ष्मी नाराज होते, पूजा नीट होत नाही आणि त्यामुळे मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून लक्षात घ्या. यासोबतच खूप महिलांना सवय असते, अगदी पूजा ते घाईमध्ये करतात. कारण आपल्याला बाकीच्या पण गोष्टी असतात, हे ते बऱ्याचशा गोष्टी असतात. कितीही झालं तरी तुम्ही 2 गोष्टी भलेही नंतर करा, पण पूजा जी आहे ती घाईत करू नका, शांततेने करा. असं मुळीच करू नका तुम्ही की अगदी काहीतरी करून टाकलं, मग नंतर आठवतं अरे मी हे केलंच नाही, अरे मी ते केलंच नाही. तर त्यामुळे पूजा जी आहे ना, व्यवस्थित मन लावून व्यवस्थित शांतपणे करा, घाईमध्ये पूजा करू नका. यानंतर महत्त्वाची पुढची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 6-6:30 नंतर घराच्या मुख्य दरवाजाजवळ, त्यानंतर जिथे लक्ष्मीपूजनाची पूजा मांडली तिथे आणि देव्हाराजवळ आणि तुळशीजवळ दिवा जास्त वेळ तेवत राहील याची काळजी घ्या. एकतरी दिवा तुम्ही असा घरामध्ये राहू द्या की तो जास्त वेळ तेवत राहील. रात्रभर राहिला तरीही हरकत नाही आहे. जेवढा थोडी मोठी पणती घ्या, जास्त तेल टाका आणि व्यवस्थित लावा, म्हणजे तो जास्त वेळ तेवत राहील याची काळजी घ्या. नाही तर अगदी दिवे लावले आणि 15-20 मिनटात अर्ध्या तासात सगळे दिवे विझून गेले असं करू नका. ठीक आहे, आपण खूप पणत्या लावतो, सगळ्या पणत्या मी म्हणत नाही की खूप वेळ चालू राहिल्या पाहिजे, असं नाही म्हणत आहे मी, पण घरामधला एकतरी दिवा आणि मुख्य दरवाजाजवळ एक दिवा असा ठेवा की तो जास्त वेळ तेवत राहील. रात्रभर तेवत राहिला तरी हरकत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे नाही आहे. म्हणजे कोणाला पैसे उसने द्यायचे नाही आहे, कोणाकडून पैसे उसने घ्यायचे नाही आहे, या गोष्टीची काळजी घ्या. असं जर आपण या शुभ दिवशी केलं तर आपल्याकडची असलेली लक्ष्मी जी आहे ती निघून जाते, तिला खूप पाय फुटतात. मग असले हे बघा, पैसा कमवणं, पैसा वाया घालवणं, पैसा संपवणं, पैसा खर्च करणं हे खूप सोपं आहे, पण ते कमवण्यासाठी काय लागतं, काय करावं लागतं हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे अशा काही चुका करू नका. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैशाचे असे व्यवहार जे आहे ते करू नका. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. स्त्रियांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा, दुकानातून काही उधार आणू नका. तुम्हाला जे काही आणायचे ते तुम्ही व्यवस्थित पैसे देऊनच आणा. उधारी वगैरे उसने देणे या गोष्टी त्या दिवशी करू नका. यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रवेशद्वाराजवळ आपल्याला गंगाजल, गोमूत्र आणि हळद, लिंबू या गोष्टी एकत्र करून तुम्हाला मुख्य दरवाजावर पाणी शिंपडायचं आहे, उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे. यामुळे ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या उंबरठ्याच्या आत येत नाही, त्या बाहेरच राहतात. वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. सकारात्मक ऊर्जा जेवढी तुमच्या घरात राहील तेवढ्या तुमच्या लक्ष्मीपूजनाच्या पूजेचं फळ तुम्हाला लवकर मिळेल. नाही तर मग आपण म्हणतो की मी एवढी पूजा केली, एवढी छान केली, एवढी सेवा केली, तरी पण माझ्या बाबतीत असं का होतं. तर या छोट्या छोट्या गोष्टींचं नक्की तुम्ही पालन करा. या गोष्टींची काळजी घ्या. या गोष्टी जर तुम्ही केल्या, या गोष्टी लक्षात ठेवून आपण सगळं केलं ना, तर नक्कीच आपल्याला आपल्या पूजेचं, आपल्या सेवेचं फळ भरभरून मिळेल. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.